हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिला कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग जे मी ब्लाऊज शिवले होते ते तुम्हाला दाखवले होते, तर त्यांना डोरी पाइपिंग करायची होती। ती कशी करायची ते एकाच वेळेस मी तुम्हाला दाखवणार होती। तर आज फायनली आपण इथे ब्लाऊज शिवून झालेले आहेत, तर ते आपल्याला द्यायचे आहेत, म्हणून आपल्याला त्याला आता फायनल जे डोरी पाइपिंग करायचे होते ते ब्लाऊज मी साईडला ठेवले होते। ऍक्च्युली जे आपण मशीन आहे नवीन, त्याच्यावरती मी सिंगल दाब अजून आणलेला नाहीये आणि लावलेला पण नाहीये। तर सिंगल दाब आहे तो माझ्या जुन्या मशीनचा आहे, तर मग ह्या पण मशीनचा आपला वापर होईल, त्याच्या कारणाने मी सिंगल दाब ह्या मशीनवरतीच लावलेला आहे आणि याच्यावरती डोरी पाइपिंग करणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, सिंगल दाब आपल्याला फुल सेटलचा भेटतो ह्या मशीनचा, तर तो तुम्हाला आणायचा आहे। आणि जर तुम्हाला त्या मशीनचा वापरायचा हाय स्पीड मशीनचा, तर तुम्हाला जिथे आपले शिलाईचं मटेरियल भेटतं त्यांच्याकडे विचारायचं आहे, तर तिथं बरोबर ते देतात। फक्त मशीनचं नाव सांगायचं, हाफ सेटल, फुल सेटल, हाय स्पीड मशीन। तर अशा पद्धतीने दोन प्रकारचे फूट भेटतात, ते तुम्हाला आणायचे आहेत। तुम्हाला ज्या उजव्या साईडचं असे पाहिजे असेल तर उजव्या साईडचं, डाव्या साईडचं पाहिजे असेल तर डाव्या साईडचं, असे दोन्ही प्रकारचे दाब आपल्याला भेटतात। तर आता इथे मी एक दाब घेतलाय, कोणता पण दाब वापरू शकता तुम्ही। आता आपल्याला जो डबल फूटचा दाब आहे तो काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने स्क्रूच्या साहाय्याने आपल्याला इथे काढायचा आहे। हे बघा, हा मी काढलेला आहे, तो आता आपण इकडे ठेवणार आहोत। आता माझ्याकडे जे गोल्डन कलरचे पाइपिंग करायचे ब्लाउज आहेत ते मी तुम्हाला दाखवते। सर्वात पहिल्यांदा आपण दाब लावून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता, आपल्याला जे डोरी पाइपिंग करायचे तर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता, याला सिल्वर कलरची पाइपिंग करायची आपल्याला डोरी पाइपिंग। ह्या ब्लाऊजला आपल्याला कॉपर कलरची, कॉपर कलरची दोन करावे लागणार आहेत आपल्याला। हा थोडासा गोल्डन पण दिसत नाही आणि प्रॉपर असं कॉपर पण नाही, असं मीडियम आहे, परंतु याला जी पाइपिंग सूट होणार आहे ती कॉपर कलरची होणार आहे, म्हणून ह्या ब्लाऊजला सुद्धा आपण कॉपर कलरची पाइपिंग करणार आहोत। अदरवाइज सर्व आपल्या जे पाइपिंग आहेत ना, तर हे मी साईडला ठेवून घेते, कारण ते अजून आपण कट केलेले नाही, कारण गोल्डन कलरच आपण सध्या त्यावर डोरी पाइपिंग तयार करून घेणार आहोत। नंतर हे जवळजवळ आपले 4-5 ब्लाऊज आहेत, हे बघा, हे 5 ब्लाऊज आणि ते 4 ब्लाऊज, अशा पद्धतीने आपल्याला हे जवळजवळ 9 ब्लाऊजांना डोरी पाइपिंग लावायची आहे। ओके, तर हे 9 ब्लाऊज आपण इथे डोरी पाइपिंग करणार आहोत। तर वन बाय वन आपण इथे एक एक ठेवून घेणार आहोत। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, गोल्डन कलरचं जे फॅब्रिक असतं ते मार्केटमध्ये सहज इझिली भेटतं। तुम्ही विचारलं की पाइपिंग साठी मला फॅब्रिक पाहिजे गोल्डन कलरचं, त्याच्यामध्ये अनेक शेड असतात, डार्क, फेंट, त्याच्यापेक्षा अजून फेंट, अशा पद्धतीने शेड असतात, ते तुम्हाला आणायचे आहेत, कारण बरेच गोल्डन मध्ये काही डार्क असतात, काही फेंट असतात ब्लाऊज मध्ये, त्यानुसार आपल्याला लावायला लागतात। आणि आपल्याला अशा पद्धतीने डोरी पाइपिंग लागणार आहे। ही डोरी पाइपिंग तुम्हाला अवेलेबल करून घ्यायची, ती पण आपल्या शिलाई मटेरियल जिथे भेटतं त्यांच्याकडे सहज अवेलेबल भेटणार आहे, तुम्हाला तिथे विचारायचंय। आता पाइपिंग साठी ऍक्च्युली मी फॅब्रिक खाली ठेवून घेतले होते, बघू शकता, गोल्डन कलरचे असे फॅब्रिक भेटतात, मी कट करून घेतलेले आहेत। तिरकस पट्टे आपल्याला कट करायचे आहेत। तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे पाइपिंग साठी कपडा कसा कट करायचा, सरळ न कट करता तो तिरकस धाग्यामध्ये कट करायचा आहे। हा एक डार्क शेड आहे, कारण त्याच्यामध्ये एक ब्लाऊज आहे ना तो डार्क शेड मध्ये आहे, म्हणून एक पाइपिंग डार्क शेड मध्ये होणार आहे आणि बाकीचं हे सिल्वर कलरचं आहे, नंतर हे आपलं कॉपर कलरचं, अशा पद्धतीने आपण ह्या पाइपिंग करणार आहोत। तर ह्या अशा प्रकारच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। आता हे ज्यावेळेस जास्त लोड असला ना, काय करायचंय, तुम्हाला हे पाइपिंग तयार करून ठेवायचंय। मी अशा पद्धतीने आता ब्लाऊज शिवलेले आहेत, परंतु पाइपिंग माझ्याकडे संपलेल्या होत्या, तुम्हाला दाखवते। मी पाइपिंग डोरी पाइपिंग ह्या बनवून ठेवत असते, घरी ज्या बनवून ठेवलेल्या असतात त्या सर्वात उत्तम असतात। तर हे इतक्याच बाकी होत्या माझ्याकडे, 2च डोरी पाइपिंग, आणि ते पण एकदम छोट्या आहेत। आपले इतके ब्लाऊज आहेत आणि त्यांना आपल्या डोरी पाइपिंग जे बनवलेल्या होत्या त्या संपलेल्या आहेत, म्हणून पुन्हा आता आपण तयार करणार आहोत। तर मी कशा पद्धतीने तयार करते किंवा करून ठेवते त्याच्याने काम आपलं सोपं पडतं, नाही तर ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस करायला तर ते पुन्हा ह्या मशीनवरती बसायला लागतं, दाब चेंज करा, त्याच्यापेक्षा सर्व कलरचे डोरी पाइपिंग आज मी इथे वन बाय वन बनवून ठेवणार आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने बनवून ठेवू शकता, आणि जसं ब्लाऊज आलंय एखाद्या कस्टमरला पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही लावून देऊ शकता। आता सर्वात पहिल्यांदा तिरकस कपडा आपल्याला इथे एकमेकांवरती ठेवून सरळ धाग्यामध्ये आपल्याला इथे टिच करून घ्यायचंय, सरळ लाईनीमध्ये। आता इथे गोल्डन कलरची पाइपिंग करते, म्हणून गोल्डन कलरचा धागा वापरलेला आहे मी।
दोरी पायपिंग करताना आपल्याला जास्त घाई करायची नाहीये. ओके, जास्त तुम्हाला आता जवळून दिसत नाही, परंतु प्रॉपर दोरी पायपिंग कशी करायची मी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्हाला अंडरग्राऊंड सुद्धा दोरी पायपिंग कशी लावायची त्याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटणार आहे. त्याच्यानंतर मी 2-3 प्रकारे तुम्हाला दोरी पायपिंग करून दाखवलेले आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या. जर तुम्ही नवीन असतील, जे आपल्या सबस्क्रायबर ताई आधीचे आहेत त्यांना चॅनल माहिती आहे, तर त्यांना माहिती आहे की दोरी पायपिंग आपण कशी तयार करावी. परंतु ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी ते व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये जवळून दाखवलेले आहे. तुम्हाला अगदी झूम करून सुद्धा तुम्ही बघू शकता. तर ह्या पद्धतीने मी आता इथे दोरी पायपिंग ही पूर्ण हे जे आपले कट केलेले फॅब्रिक आहे तिरकस धाग्यामध्ये ते मी जॉईंट करून घेत आहे. आता इथे तुम्ही बघू शकता इतकं आपण हे जोडून घेतलेले आहे. तर ही दोरी पायपिंग आपल्याला इतकी मोठी आता बनवायची आहे. आता इथे आपण फायनली दोरी पायपिंग आता तयार करणार आहोत. तर कपड्यामध्ये तुम्हाला फोल्ड सेंटरमध्ये तुम्हाला टाकायची किंवा तुम्ही अर्ध पण फोल्ड केलं तरी सुद्धा चालतं. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला दोरी पायपिंग कशी करायची ती. तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपण दोरी पायपिंग ही तयार करून घेतलेली आहे. आता ही ब्लाउजला कशी लावायची आणि प्रॉपर ब्लाउजला फिनिशिंग कशी द्यायची ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये इथे सांगणार आहे. आता इथे आपण ह्या ब्लाउजला दोरी पायपिंग लावणार आहोत. तर दोरी पायपिंग आपण संपूर्ण तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही नेहमी असंच करता का, म्हणजे टोटल ब्लाउज शिवून घेता आणि त्याच्यानंतर एकदाच तुम्ही पायपिंग करता का? तर असं नाही, मला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की मी कशा पद्धतीने दोरी पायपिंग ही करून ठेवते, त्याच्यानंतर ब्लाउजला कशा पद्धतीने लावते. तर मी जसे ब्लाउज शिवले ना त्या पद्धतीने मी दोरी पायपिंग ऑलरेडी तयार करून ठेवते आणि त्याच्यानंतर ते 1 बाय 1 एक ब्लाउजला लावून घेते. आता इथे ऑलरेडी क्वांटिटी ब्लाउजांची जास्त होती म्हणून ते एकाच वेळी तुम्हाला सुद्धा दाखवायला मला सोपं पडतंय. तर मी ह्या पद्धतीने एक जरी ब्लाउज असला तरी पण लगेच दोरी पायपिंग घेऊन आणि ती लावून द्यायची. तर मॅचिंग नुसार तयार करून ठेवायच्या आणि ते लावायच्या. एखाद्या फॅब्रिकचं कसं काही कस्टमर काय बोलतात की तुम्ही हातानेच पायपिंग करा. आता जे बरेच ब्लाउज आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता हे ब्लाउज आहेत मी हे ऑलरेडी हाताने पायपिंग केलेली. तर हाताची सुद्धा पायपिंग अगदी परफेक्ट आलेली आहे. परंतु काहींना कॉन्ट्रास्ट म्हणून पायपिंग खूप छान असे आवडते आणि छान पण दिसते, जास्त फिनिशिंग ब्लाउजला दिसते, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला ही दोरी पायपिंग तयार करायची. जे आपण रेडीमेड दोरी पायपिंग घेतो तर त्या फॅब्रिकमध्ये आणि आपल्या ह्या फॅब्रिकमध्ये खूप बदल असतो. ही आपल्याला टिकते आणि आपल्या अंगाला सुद्धा टोचत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय घरी शक्यतो तयार करून आणि तुम्हाला लावायची. आता मी ब्लाउजला कशा पद्धतीने दोरी पायपिंग लावते. आता सपोज बऱ्याच ताईंची कमेंट्स असते की ताई शोल्डर उतरतं का उतरतं. तर तुम्हाला मी सांगते इथे 50% तरी आपली जी शोल्डर उतरण्याचं कारण आहे ते पायपिंग वरती डिपेंड असतं. तर मेन म्हणजे पॉइंट सांगते तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा तुमचा ब्लाउज हा तयार झालेला आहे. आता इथे मी ब्लाउज हा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. आता मला इथे पायपिंग करायची, तुम्ही हाताने पायपिंग करा किंवा दोरी पायपिंग करा. त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, पूर्ण फ्रंट पासून गळ्यापासून तर बॅक साईडने पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची. आता मी इथे तुम्हाला एक शिलाई मारून दाखवते. आता शिलाई मारताना कुठून मारायची, अगदी कडेने तुम्हाला शिलाई मारायची. आणि जसं की मी तुम्हाला ब्लाउज मध्ये दाखवते, एखाद्या मी ब्लाउज मध्ये डिटेल मध्ये तुम्हाला जवळून एकदम दाखवेल.
तर जे मी फ्रंट बाजूला 3 इंच आणि बॅक साईडला 3 इंच पर्यंत जी आपण पायपिंग ओढून लावतो, तर तिथे काय करायचं, तुम्हाला ज्यावेळेस कडेने आपण शिलाई मारतो, पायपिंग लावण्याआधी तुम्हाला शिलाई मारायची आहे. शिलाई मारताना तुम्हाला फ्रंट बाजूला 3 इंच आणि बॅक साईडला 3 इंचापर्यंत हा जो फॅब्रिक आहे शिलाई मारतो, त्यावेळेस तो अशा पद्धतीने गोळा करून ठेवायचा. शिलाई मारत आणायची आहे, म्हणजे तो फॅब्रिक आहे ना असं थोडंसं ओढल्यासारखा होतो. ज्यावेळेस पायपिंग लावतो त्यावेळेस खूप छान असा आपला हा शोल्डर इथे ओढून धरतं, ते अजिबात खाली उतरत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, ही ट्रिक्स वापरायची आहे. तर ते डिटेलमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला. आता खूप सारे मला डोरी पायपिंग ब्लाउज हे लावायचे आहेत म्हणून. आता इथे आपण ही डोरी पायपिंग लावून घेतलेली आहे. तर आता ती लावून घेतल्यानंतर आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि अगदी कडेने तुम्हाला शिलाई मारायची असेल तर कडेने मारू शकता, किंवा तुम्ही एक दाबाचा अंतर ठेवून शिलाई तुम्हाला मारायची असेल तर ती तशी पण मारू शकता. असं काहीच नाही, ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा पद्धतीने जी पायपिंग आहे त्याला फिनिशिंग द्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पायपिंग लावलेली आहे. तर जो आतमधचा थोडासा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला काय करायचंय, कट करून घ्यायचंय. इथे तुम्हाला कडेने एकदम शिलाई मारायची असेल खाचीमध्ये तरी मारू शकता, किंवा तुम्ही एक दाबावरती पण शिलाई मारू शकता. ओके, इथे मी एका दाबावरती शिलाई मारलेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, जो आतमधचा थोडासा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. याला तुम्ही कॉर्ड पायपिंग सुद्धा म्हणू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही लावायची असते. अतिशय सुंदर ब्लाउजला 100% अशी फिनिशिंग येते. आणि हे थोडीशी आपण कस्टमरच्या ब्लाउजांना जर फिनिशिंग दिली तर कस्टमर सुद्धा आपल्याकडनं कुठे जात नाही. तर ही फिनिशिंग द्यायला तुम्हाला विसरायचं नाहीये. ओके, बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग द्यायची आपल्याला, म्हणजे ब्लाऊज जेणेकरून आतमधून सुद्धा खूप सुंदर दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर धागे वगैरे जे निघतात ते आपल्याला खोडून घ्यायचे. आता हे सर्व टोटल जे ब्लाऊज आहेत ह्या कस्टमरचे सर्व मटके गळे आहेत, सिंपल मटके गळे आहेत, कारण त्यांना हे सिंपल मटके गळेच आवडतात. बघा तुम्ही बघू शकता आधी ब्लाऊज कसा दिसत होता आणि आता ब्लाऊज कसा दिसतोय. तर सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आलेली आहे. तुम्ही नेक सुद्धा बघू शकता. अशा पद्धतीने सुंदर तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग द्यायची आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हे व्हिडिओ. तर ह्याच पद्धतीने सर्व डोरी पायपिंग मी आता सर्व ब्लाऊजांना लावणार आहे. तर धागे फक्त चेंज करायचे आणि आपल्याला लावायचे. बॉबिन मध्ये ऑलरेडी धागे बाकीचे भरलेले होते, तर ते मी 1 बाय 1 एक एक धागा चेंज करून ते आपण लावून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे ब्लाऊज होते त्यांना इथे आपण पायपिंग करून घेतलेली आहे. तर ब्लाऊजला प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला द्यायची असेल किंवा तुमच्याकडे कस्टमर तुम्हाला वाढवायचे असतील तर कस्टमरच्या ब्लाऊजांना सुद्धा आपल्याला थोडीशी एक्स्ट्राची फिनिशिंग ही द्यायलाच पाहिजे. आणि जशी फिनिशिंग दिली तशी शिलाई पण आपल्याला कस्टमर हे देतात. तर इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज मध्ये हे तुम्हाला मी ऑलरेडी ब्लाऊजला लावताना दाखवले आहे व्हिडिओमध्ये. ओके, तर ज्यावेळेस आपण पायपिंग केली नव्हती त्यावेळेस कशा पद्धतीने ब्लाऊज दिसत होता आणि आता कसा दिसतोय ते तुम्हाला लगेच इथे दाखवते मी तुम्हाला. बघा प्रॉपर अशा पद्धतीने ब्लाऊजला किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. अजून आपण हे ब्लाऊज आहे ते प्रेस वगैरे काय केले नाही. प्रेस केल्यानंतर अजून याची फिनिशिंग येणार आहे. तर अशा पद्धतीने त्याला आपण लटकन तयार करून घेतलेले आहेत. कस्टमरने जशा पद्धतीने आपल्याला सांगितले आहे त्याच पद्धतीने आपण इथे केलेले आहेत. तसे ऑलमोस्ट आपण हे इतके ब्लाऊज पायपिंग करून घेतलेले आहेत. याला कॉपर कलरची केलेली आहे.
त्याच्यानंतर हे बघा, ही पण पाइपिंग आपण केलेली आहे, तुम्हाला स्पष्ट दिसत असेल ह्या याच्यावरती. तर अशा पद्धतीने हातावरची पण एक पाइपिंग केलेली, ती पण दाखवते की असं नाही की तुम्हाला दोरी पाइपिंगच करायला पाहिजे, असं बिलकुल नाही. आता हे ब्लाउजला आहे ती हातावरची पाइपिंग आपण केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हातावरची सुद्धा पाइपिंग आपली अगदी छान अशी गोल मध्ये आलेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही. तर या पद्धतीने तुम्ही पाइपिंग करू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.